ज्योतिबा फुलेंचा, क्रांती सावित्रीबाई फुलेंचा, क्रांती सावित्रीबाई फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, संता सैनिक दलाचा, संता सैनिक दलाचा, डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब आगे बढ़ो, डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब तुम आगे बढ़ो, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, सावधान, व्हिडिओ करायला इलाहाबाद चिड़ियों सलाम जाएगा, सलामी दो, जय भीम, जय भीम, दो। और संचलन के लिए तैयार है सर जी। जय भीम। आज शुरू किया तैरना पड़ेगा, तैरना मुड़। चलो सबके लिए सैनिक ले हेलो सैनिक सामने रख सैनिक दलांचा जब तक सूरज चांद रहेगा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा। भगवान बुद्धांचा, भगवान बुद्धांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा। चांद रहेगा बाबा तुम्हारा नाम रहेगा, सूरज चांद रहेगा बाबा तुम्हारा नाम रहेगा, जब तक सूरज चांद। सैनिक दलांचा, संता सैनिक दलांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। मागो या मागो
दलाचा सैनिक दलांचा करुणिक तथागत भगवान बुद्धांचा करुणिक तथागत भगवान बुद्धांचा पूजनीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूजनीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धर्माचा धर्माचा ध्वजाचा ध्वजाचा संघाचा संघाचा भारतीय बौद्ध महासभेचा समता सैनिक दलाचा जय भीम जय भीम जय भीम आंबेडकरांचा भारतीय बौद्ध महासभेचा बौद्ध महासभेचा डॉक्टर भीमराव चंद्र आंबेडकर साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ भीमराव चंद्र साहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ भारतीय बौद्ध महासभेचा जब तक चांद सूरज रहेगा बाबा तुम्हारा नाम रहेगा जब तक चांद सूरज रहेगा बाबा तुम्हारा नाम रहेगा जब तक चांद सूरज रहेगा बाबा तुम्हारा नाम रहेगा भगवान बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा पूजनीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्माचा ध्वजाचा हिंदू संघाचा भारतीय बौद्ध महासभेचा समता सैनिक दलाचा इकडे ठेवून तो
संत सैनिक दलांचा जब तक सूरज चांद रहेगा बाबा तुम्हारा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तुम्हारा नाम रहेगा। हा. आम्हाला द्या नंतर त्याच्या आधी बौद्ध महासभेचा संत सैनिक दलाचा संत सैनिक दलाचा डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब मागे बने तुम्हारा साथ डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब मागे बने तुम्हारा साथ भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा सैनिक दलाचा
समोर थोडं थोडं संडीकडे बापूचे कदम चल. आदरणीय अनिताताई कंधारे, आदरणीय रेखाताई पंडित एवढ्याच मान्यवरांनी या ठिकाणी धम्मपीठावरती विराजमान व्हावं. कृपया अन्य जे मान्यवर या ठिकाणी आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. प्रथमतः मी बुद्धिस्त राजारामजी बडगे सर, आदरणीय डॉक्टर किशोरजी दोरे साहेब, तसेच आदरणीय डॉक्टर माजी न्यायमूर्ती यशवंतजी चावळे साहेब, आपणा सर्वांना मी नम्र विनंती करतो, आपले आदर्श तथागत भगवान बुद्ध, तसेच चक्रवर्ती सम्राट अशोक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले आदर्श आहेत. त्यांना आपण या ठिकाणी पुष्पपूजन करून त्यांना अभिवादन करूया. तेव्हा मी सर्व मान्यवरांना आणि भिक्खू संघाला विनंती करतो की त्यांनी आपल्या आदर्शांचं या ठिकाणी पुष्पपूजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. तथागत भगवान बुद्धांचा, चक्रवर्ती सम्राट अशोकचा दर्शन करण्यासाठी ग्रुप थांबा, फोटो घेऊ द्या. महत्वाचा तेव्हा त्यांचं देखील आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांच्या वतीनं स्वागत करणार आहोत. वन्नानि चरन्ति अनन्तकाशभूतगे वज्रसङ्घातकायेश अंगिरस सतादिनो तेषं तेषं शरीरानं नानाठाने रसियो मज्जठकानि चरन्ति अनन्तकाशभूतगे वज्रसङ्घातकायेश अंगिरस सतादिनो तेषं तेषं शरीरानं नानाठाने रसियो अपसराणि चरन्ति अनन्तकाशभूतगे वज्रसङ्घातकायेश अंगिरस सतादिनो एवं सपनं रसहि निचतन्तदिशो दिशा अनन्ताधोदञ्च अमतं मनोहरं काया वाचा चितेन अंगिरस. भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी आदरणीय बडगे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी देखील आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं.
शुभेच्छा. डॉक्टर भीमराव. सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपल्या चेहऱ्यावरती थोडासा उत्साह यावा आणि आपल्या आयुष्यामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचं रक्त उसळावं आणि क्रांतीच्या दिशेनं पुढे जावं या अनुषंगाने आता मी घोषणा दिलेली आहे. आता सगळे पुढील काही मिनिटांमध्ये बाबासाहेबांच्या विचाराने आपण सगळे एका विचारावरती येऊयात आणि भारतीय बौद्ध महासभेच्या अनुषंगाने आपल्याला जो आदेश येतो त्याचं योग्य आपण तंतोतंत पालन करूयात. सुखो बुद्धा रूपादो सुखास धम्म देशना सुखा संघस सामग्री समगानंत सुखो. समस्त मानव प्राणी व निसर्गाच्या कल्याणासाठी ज्यांनी दुःखमुक्तीचा आदर्श मार्ग सांगितला ते आपल्या सर्वांचे मार्गदाते तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व, समता सैनिक दल, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पीपल्स एज्युकेशन सोसायटी या मातृसंस्थांचे संस्थापक, बहिष्कृत भारत, मुकनायक, जनता, प्रबुद्ध भारताचे जनक, 1956 नंतरच्या धर्मांतरित बौद्धांचे धर्मगुरू करतो. तत्पूर्वी 26 तारखेला आपण संपूर्ण भारतभर आदरणीय भीमराव साहेबांच्या आदेशाने एक परिपत्र काढलेला आहे आणि त्या परिपत्रामध्ये आपल्या देशाला तथागत भगवान बुद्धाचं सिंबॉल देण्यासाठी ज्याने 84,000 स्तूप उभे करून या देशामध्ये बौद्धांचं अस्तित्व टिकवणारे असे चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्याही कार्यास विचारास स्मृतीस मी त्रिवार अभिवादन करतो. आणि या मंचावरती उपस्थित भिक्खुगण यांना आम्ही त्रिवार अभिवादन करतो. आज आपण द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा नांदेड शहर शाखेच्या वतीने ही धम्म परिषद आयोजित केलेली आहे. या धम्म परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या संस्थेचे सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आयुष्मान भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, या परिषदेचे सन्मान्य अध्यक्ष ईश्वरजी जोंधळे साहेब, ज्यांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र गतिमान होत आहे, अशा आमच्या महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य अध्यक्ष अंशनाथ युजी बोराळे साहेब, या धम्म मंचावर ज्यांच्याकडे या नांदेड जिल्ह्याचं संघटक पद आहे असे सन्माननीय माजी न्यायमूर्ती आयुष्मान तोडे सर, या कार्यक्रमासाठी औरंगाबाद उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सम्राटाचा अशोकाचा इतिहास या महाराष्ट्राला माहिती नाही. देशामध्ये इतिहास कधी शिकवला गेला नाही, सांगितला गेला नाही. तो इतिहास पुन्हा एकदा वरती आणण्यासाठी सम्राट अशोकाची जयंती भारतीय बौद्ध महासभा देशभरामध्ये साजरी करेल अशा प्रकारचं परिपत्रक काढलं आणि त्याचे परिणाम चांगले झाले. इतिहासामध्ये प्रचंड मोठा राजा होऊन गेला. जे अलेक्झांडरचं उदाहरण दिलं जात, जगजेता म्हणून त्याचं उदाहरण दिलं जात, त्याच्यापेक्षा वरचा सम्राट अशोक होता असं मी तर समजतो. ज्याने शस्त्राने क्रांती केली, ज्याने शस्त्राच्या बळावरती हा भारत देश अखंड देश
इथपर्यंत गेला. पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान, त्याच्या पुढे ग्रीक, एवढी आपली बाउंड्री होती, भारताची बाउंड्री होती. जे काही संघटना ज्याला 100 वर्ष झालेली आहेत, अखंड भारताचं स्वप्न बघतायत, त्यांना सांगावं असं वाटेल अखंड भारत सम्राट अशोकाच्या काळामध्ये होता. ज्याने शस्त्राने क्रांती केली, ज्याने शस्त्र खाली ठेवली. भगवान गौतम बुद्धाचा धम्म घेतला, ज्याने शांतीने, समतेने आणि करुणाने संपूर्ण जग पुन्हा एकदा जिंकलं, तो सम्राट त्याच्याशिवाय दुसरा राजा होऊ शकत नाही. म्हणून त्याचं स्मरण करावं, त्याचा इतिहास लोकांच्या समोर जावा, बौद्धांच्या लोकर जावा, बौद्धांनी समजावा आणि इतरांना सांगावा, हा उद्देश. त्याचे परिणाम चांगले झाले. बऱ्याच लोकांना माहिती नाही. बाबासाहेबांच्या वेळेला आपटे नावाच्या माणसाने, आपटे नावाच्या लेखकाने सम्राट अशोकावरती चांगल्यापैकी पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्याचं पुन्हा दुबारा प्रिंटिंग बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस मध्ये 1962 ला झालेला, की लोकांच्या समोर हा इतिहास यावा. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये त्याच्यावरती जास्त भाष्य झालं नाही. भारतीय बौद्ध महासभेचं पत्रक आणि अलीकडच्या, मी आता मागच्या आठवड्यामध्ये, आठवडा पण झाला नाही, 27-28 ला, मी 28-29 ला मला वाटतं मी जौनपूर मध्ये होतो. जौनपूर, बदलापूर आणि देवरिया या उत्तर प्रदेशाच्या 3 जिल्ह्यामध्ये सम्राट अशोकाची जयंती होती. कदाचित व्हॉट्सअपच्या माध्यमामधून आपण बघितलं असेल, कारण खूप त्यांनी व्हायरल केलं. 10,000 लोक जमले होते जौनपूरच्या मिटिंगला. सम्राट अशोकाची जयंती, मान्यवर काशीनाथांची जयंती, अशा संयुक्त जयंत्याचा कार्यक्रम होता. जे मी मगाशी म्हणालो, चांगले परिणाम दिसतात. त्या धम्ममंचकावरती माझ्या बरोबर यादव समाजाचे लोक होते, जे यादव संख्येने जास्त आहेत उत्तर प्रदेशामध्ये. माझ्या बाजूला मोरिया होते, कुशवा होते, सैन्य समाजाचे लीडर होते. की जे मोरियांचे वंशज संत आहेत, ज्यांची संख्या करोडोमध्ये आहे या देशामध्ये. त्यावेळेला देखील रिपब्लिकन पार्टी होती. रेफरन्स म्हणून देतो, राजकीय नाही म्हणून. 1960च्या काळामध्ये रिपब्लिकन पार्टी उत्तर प्रदेशमध्ये होती. त्याचं नेतृत्व देखील मोरियाने केलेलं आहे. मोरिया होते, बीके मोरिया वगैरे असं त्यांचं नाव होतं, बुद्धप्रिय मोरिया असं. की त्यावेळेला 3 खासदार होते आणि 18 आमदार होते. रेफरन्स सांगण्याचा रेफरन्स हा, जे लोक त्यावेळेला रिपब्लिकन बरोबर होते.
की ज्याची संख्या करोडोमध्ये आहे. आज तो समाज आपल्या बरोबर आलेला आहे. हे सगळं जनगणनेसाठी करतोय. येणाऱ्या काळामध्ये जे जसे चावरे साहेबांनी सांगितलं, आपल्यासाठी फार महत्वाचा काळ आहे येणार 26 आणि 27चा काळ. हे भारत सरकारच्या माध्यमातूनही जनगणना होते, ती कोणी नाकारू शकत नाही. आम्हाला आमची जनसंख्या किती करोडामध्ये आहे ती सांगण्याचा प्रयत्न आहे या माध्यमामधून. 2011 मध्ये झाली. देशामध्ये 83 लाख बौद्ध आहेत असं सांगण्यात आलं. आज आपल्याला दाखवायची आहे की आम्ही किती करोडोमध्ये या देशामध्ये आहे. त्याच्यासाठी जनगणना महत्वाची. कारण कधीच कुठल्या सरकारने खरी फिगर कोणाला कळून दिली नाही बौद्धांची. परंतु समाजात प्रबुद्ध झालेला आहे. मग तो महाराष्ट्रातला असेल किंवा उत्तर प्रदेश हिंदी भाषिक स्टेट असतील, किंवा साऊथची राज्य असतील, चांगला बदलाव मला आता साऊथ मध्ये दिसून आलेला आहे. मागच्या आठवड्यात मी राजमुंड्रीला होतो. आज देखील 9 तारखेला मी राजमुंड्रीला जाणार आहे. तेव्हा सुखद असे धक्के बसले की साऊथ बदलतोय, बदलाव येतोय साऊथ मध्ये. बाबासाहेबांच्या प्रतिमा तर एवढ्या आहेत की ते नॅशनल रेकॉर्ड होऊ शकेल, जागतिक रेकॉर्ड होऊ शकेल एवढ्या बाबासाहेबांच्या प्रतिमांनी पुतळे आहेत. परंतु आता त्याच्या बाजूला भगवान गौतम बुद्धाची मूर्ती लावतायत. हा आपल्यासाठी खूप सुखदचा असेल. राजकीय दृष्ट्या बाबासाहेबांना स्वीकारलं, धार्मिक दृष्ट्या स्वीकारा, अशा प्रकारचं मी तिथे प्रबोधन करत असतो. कठीण आहे थोडस. आंध्र प्रदेशामध्ये थोड्यामध्ये कठीण आहे, परंतु बदलाव होतो. त्यांना देखील कळलेल्या येणाऱ्या जनगणनेमध्ये आम्ही काय लिहायला पाहिजे म्हणून जी काय आकडेवारी येणाऱ्या काळामध्ये 26 ला प्रॉपर्टीची जनगणना आहे, म्हणजे घराची जनगणना आहे, आणि 27 ला 1 to 1 म्हणजे पर्सन टू पर्सन माणसाची जनगणना होईल. ती पण महत्वाची आहे, ही देखील महत्वाची आहे. आणि त्या माध्यमातून दाखवायचं आहे की बाबासाहेबांची क्रांती या देशामध्ये यशस्वी झाली. जो धम्म बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे, जो भारत देश ही भगवान गौतम बुद्धाची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. विदेशामध्ये जेव्हा बौद्ध भिक्खू विचारतात सगळे से कम हो क्या, तेव्हा त्यांना सांगावं लागेल हम लोकसंख्या से इतने आज करोड लोक हो गए हैं. हे सांगावं लागेल. मध्यंतरी युपी मध्ये मला विचारण्यात आलं होतं, लखनौ मध्ये, एक 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मानसिकता कशी आहे आपण जाणता. या देशामध्ये मानसिकता कशा प्रकारे चाललेली आहे. त्या मानसिकतेमधून पत्रकार देखील तयार होत आहेत. विद्वान क्या कर रहे हैं, बौद्ध धम्म का प्रचार और प्रसार करके. बोला कुछ नहीं भाई, बौद्ध धम्म का हम लोग प्रचार और प्रसार कर रहे हैं भाई.
देश की जो आज प्रतिभा है, ये प्रतिभा विषमवादी है। वो पहले आप सोच लो, एक समाज दूसरे समाज को नफरत से देख रहा है। ये हम लोग बदलाव चाहते हैं, हम लोग समता लाने की कोशिश कर रहे हैं, भाईचारा लाने की कोशिश कर रहे हैं, करुणा की कोशिश कर रहे हैं। भाई जाके देखो जहां जहां बौद्ध धम्म है, जो दुनिया में आज 17-18 कंट्रीज है, देश है, जिस राष्ट्र का धम्म ही बौद्ध धम्म है, वहां अमन और शांति है, आगे है। यह हमें करना है इस देश में, बौद्ध धर्म का प्रचार और प्रसार करके। अशा प्रकारची आज मानसिकता या देशामध्ये आहे। ते बदलण्याचा प्रयत्न आहे, समता आणण्याचा प्रयत्न आहे। जे येथील त्यांना बरोबर घेऊन, जे शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब आहे, समूह आहेत, मोठे समूह आहेत, त्या सगळ्यांना घेऊन या देशामध्ये धम्मक्रांती आपल्याला बाबासाहेबांनी दिलेली बरकरार करायची आहे, दाखवून द्यायचं आहे। बाबासाहेबांचे विचार काल होते, आज आहेत, येणारे हजारो काळ या देशामध्ये चालतील। हे दाखवून देण्याचा प्रयास आपल्या सगळ्यांना करायचा आहे। येणारी वर्ष ही आपल्यासाठी फार महत्वाची आहे असं मी सांगतो। 2027 हे आपल्यासाठी खास महत्वाचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ताळ्याचा सत्याग्रह केला, जे सगळेजण आपण जाणताय की ज्याला 100 वर्ष आता होत आहे, सुरुवात झाली। त्याचे सांगतात 27 ला होईल, 20 मार्चला, 2027 ला होईल पहिला सत्याग्रह। आजच्या भाषेमध्ये बोलायचं तर मानवतेचा सत्याग्रह, ह्युमन राईटचा सत्याग्रह। जे जगामध्ये नेहमी म्हटलं जातं ह्युमन राईटचं व्हायलेशन व्हायला नाही पाहिजे। जेव्हा त्याची समज काय होती ते कळण्यापूर्वी बाबासाहेबांनी हा मानवतेचा सत्याग्रह, त्या काळातील लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न केला। आम्ही देखील माणसं आहोत, आम्हाला देखील हक्क आणि अधिकार आहेत। मगाशी ज्या क्रांतीचा उल्लेख केला ती क्रांती बाबासाहेबांची पहिली क्रांती। पण बाबासाहेबांनी कधी कायद्याच्या विरुद्ध गेले नाही, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे। सत्याग्रह केला परंतु कायद्याला स्मरण केलेला, कायद्याच्या चौकटीमध्ये केलेला। बाबासाहेबांचे एक सहकारी, त्यांचं नाव आपण ऐकलं असेल, सी.के. भोले। सी.के. भोले हे बाबासाहेबांचे सहकारी होते, ते भंडारी समाजाचे। भारत खत्रेकर होते बाबासाहेबांचे, प्रबुद्ध भारताचे संपादक होते, भंडारी समाजाचे। समाज म्हणून सांगत नाही तर बाबासाहेबांचे जुडलेले होते सगळे। बाबासाहेबांच्या विद्वत्तेशी जोडलेले होते। त्या सी.के. भोले नावाच्या माणसाने बाबासाहेबांना विचारून त्यावेळेच्या विधानसभेमध्ये हा ठराव पास करून घेण्यात आला होता। जे जे सरकारी पाणवठे आहेत ते फ्री करा म्हणालो, कायद्याच्या चौकटीमध्ये बाबासाहेबांनी हे सर्व केले। आणि नंतरच्या काळामध्ये केसेस झाले, त्याचा संग्रह होता,
पुस्तकाच्या माध्यमातून जस्टिस चावरे यांनी लिहिलेला काय ते 3,000 त्याची किंमत आहे. छोटी किंमत नाही, 3,000ची किंमत आहे. पण आपल्या लोकांनी ते वाचावं. कशा प्रकारे बाबासाहेबांनी ती केस लढवली बघा. त्या सौदाचा याला 100 वर्ष होत आहे. का महत्वाचं हे वर्ष आहे त्याच्यासाठी. समजा सैनिक दलाला 100 वर्ष होत आहे. कारण सौदाचा संग्राम करत असताना बाबासाहेबांना वाटत होतं की समाजाला हे सुवर्ण लोक हल्ले करतील आणि त्या हल्ल्यापासून बचाव होण्यासाठी समता सैनिक दलाची निर्मिती केली 7 दिवस आधी. ये महार मिलिटरी मधून ब्रिटिश मिलिटरी मधून महार सैनिक रिटायर झाले होते. ते संपूर्ण महार आणि त्या परिसरामध्ये बसले होते. त्यांच्या माध्यमातून समता सैनिक दलाची निर्मिती केली. सुभेदार मेजर सवादकर त्यांनी प्रमुख केलं आणि सांगितलं 7 दिवसामध्ये समता सैनिक दल उभं करा आणि असे काय हल्ले झाले तर त्याच्यापासून संरक्षण, आपल्या समाजाचं संरक्षण. त्याला 100 वर्ष होत आहेत. बाबासाहेबांनी जशा बाबासाहेबांना जे वाटत होत की हल्ले होणार त्याप्रमाणे हल्ला झाला. लोक काठ्या वगैरे घेऊन आले आणि लोकांनी हल्ला केला. लगेच समता सैनिक दलाने अडवला. तो सुभेदार सवादकरांनी जेव्हा बाबासाहेबांना सांगितलं एक आदेश द्या, आम्ही जास्त नाही, आम्ही 100-150 लोक आहोत समता सैनिक दलाचे, पण महार मिलिटरी ब्रिटिश मिलिटरी मधून आम्ही रिटायर झालेले लोक आहोत. एक सैनिक माझा हा 10-15 लोकांना मजबूतपणे मारू शकतो एवढी ताकद आहे. तुम्ही नुसता आदेश द्या इथे, या लोकांना इथे आडवा पाडल्याशिवाय हे घरी जाऊ शकत नाही असे सुभेदार बोलत. बाबासाहेबांनी सांगितलं असं होऊ शकत नाही. त्यांच्यापासून आपला बचाव करा, त्यांना देखील आपली शक्ती कळून द्या बचावाच्या माध्यमातून. कायदा बाबासाहेबांनी कधी हातात घेतला नाही. त्यांच्यावरती प्रतिहल्ला करायचा संदेश देखील समता सैनिक दलाला बाबासाहेबांनी दिला नाही. म्हणून हे समता सैनिक दलासाठी महत्वाचं आहे. आता ते काही संशोधनाच्या माध्यमातून एक जे पुस्तकाच्या माध्यमातून काही गोष्टी बाहेर आलेल्या आहेत. समता सैनिक दलाच्या अगोदर मुंबईमध्ये असं काहीतरी दल होत. त्याने काहीतरी नाव दल असं नाव ठेवलं होतं. समता दल नव्हतं पण कुठलं तरी दल असं नाव होतं. आणि त्या दलाच्या मुलांनी त्याचं नाव कोण घेत नव्हतं. 90च्या काळामध्ये 2000 पर्यंत आधी 2010 पर्यंत त्या वास्तूचं नाव पण आम्हाला नको असं म्हणत होते. तिथं काही इतिहास सांगत नाही. परंतु एक दबंग लोकांचा अड्डा होता एवढा आपल्याला सांगू शकतो. त्या नावाने लोक घाबरत होते. दगडी चाळ मध्ये जिने पाय खायला ती होती ती आता पूर्णतः डेमोलाइज झाली आणि त्याच्यावरती इमारती बनताय. तेव्हा इमारती बनतायत याचा इतिहास लिहावा म्हणून ह्या इतिहासाच्या माध्यमातून हा इतिहास बाहेर आला. त्या काळामध्ये महार समाजाची लोक जास्त संख्येने होते. ती दगडी चाळमध्ये ती संपूर्ण दगडाचीच होती.
आणि त्या ठिकाणची मुलं होती आणि ते बाबासाहेबांना संरक्षण करत होते. समता सैनिक दल जेव्हा निघालं तेव्हा ती सगळी मुलं त्या ह्याच्यामध्ये समता सैनिक दलाचे जवान झाले. हा इतिहास आहे. म्हणून 100 वर्षाच्या पूर्वीची आपली संघटना आहे हे देखील जाणून घ्यायला पाहिजे. दुसरं 27चं महत्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1927ला आमदार होते. बऱ्याच जणांना हा इतिहासच माहिती. 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमदार होते. ज्या वेळेला महाराष्ट्र आणि गुजरात होते. महाराष्ट्र आणि गुजरात एक स्टेट होता. 1960ला सेपरेट झाला. आज देखील बरोड्याला जर गेला, बरोडा ही संकल्प भूमी आहे. 23 सप्टेंबरला हजारोच्या संख्येने आज लोक जमतात तिथे. संकल्प भूमी 23 सप्टेंबरला म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना त्यातून काढून टाकण्यात आलं होतं. बाबासाहेबांवरती तिथे हल्ला झाला होता. बाबासाहेब महाराजाची नोकरी करण्यासाठी तिथे गेले होते. तो आज देखील बरोड्याला बाबासाहेब आमदार आहेत आणि त्याने केलेल्या गोष्टी तिथे तुम्हाला सापडू शकतात. म्हणून या 3 महत्वाच्या गोष्टी येणाऱ्या 2027 मध्ये आहेत की ज्यांना 100 वर्ष होत. इतिहास समजून घेतला पाहिजे. इतिहास वाचायला पाहिजे. बाबासाहेब म्हणतात, मी नाही म्हणत. हा समजून घेऊन आत्मसात करून तोच माणूस पुढचा इतिहास घडवू शकतो. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला देखील सर्वांना मिळून इतिहास घडवायचा आहे. म्हणून या समजणं गरजेचं आहे असं मी समजतो. आज अनेक गोष्टी आज आपल्या समोर आहेत. अनेक आव्हानं या काळामध्ये उभी राहिलेली आहे. जे आपण समजतोय आपण पुढे निघून जाऊ, परंतु अनेक धोके या देशामध्ये निर्माण झालेले आहेत 2014 पासून. ज्याला बाबासाहेबांनी त्यांच्या काळामध्ये क्रांती प्रतिक्रांती म्हटलं. रिव्होल्युशन अँड अँटी रिव्होल्युशन इन इंडिया, देअर ओरिजिन्स हे बाबासाहेबांचं पुस्तक आहे. बोधिसत्व बाबासाहेबांना आपण म्हणतो. बोधिसत्व कुठलंही काम अधुरं ठेवत नाही हे लक्षात घ्या. जाणलं होतं बोधिसत्वाने की मी ज्या क्रांत्या करून समाज घडवत आहे त्याला प्रतिक्रांती निर्माण होत आहे. म्हणून क्रांती प्रतिक्रांती बाबासाहेबांनी पुस्तकाच्या माध्यमातून मांडली. असे मी समजतो 2014 पासून प्रतिक्रांतीला सुरुवात. म्हणून मी मगाशी म्हटलो हे काही इझी टास्क नाही, इझी काम नाही की लगेच आपण पुढे जाऊ शकतो. ज्या गतीने आपण पुढे आलो ती गती रोखण्याचा आज प्रयत्न आहे, तीच प्रतिक्रांती आहे असं मी समजतो. टाळ्या वाजवू नका, कारण गंभीर गोष्ट आहे. परंतु प्रतिक्रांती पुन्हा हे दाबण्याचं काम बाबासाहेब म्हणतात त्यांच्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं. प्रतिक्रांतीला देखील दूर तुम्ही लोटू शकता. बाबासाहेबांनी जरी आता बाबासाहेबांचे शब्द जरी कोट केले
क्रांती प्रतिक्रांती आहे. एका सभेमध्ये बाबासाहेब म्हणतात मी क्रांतीचा रथ इथपर्यंत आणलाय, मागे जाऊ नका. नसेल नेणार तर तिथेच ठेवा. हे दूरदर्शीचा महापुरुषच सगळं सांगू शकतो. म्हणून या प्रतिक्रांतीला दाबण्यासाठी धम्माचा पाया आपल्याला बेस मोठा करावा लागेल. धम्म चळवळ वाढवावी लागेल. समाज जेव्हा प्रबुद्ध होतो तेव्हा त्याचा धम्म बेस वाढतो. सामाजिक क्रांतीच्या माध्यमातून समाज घडेल. आणि ह्या जेव्हा क्रांत्या होते तेव्हा राजकीय पक्ष आहेत, इतर संघटना आहेत, त्याला आपण योगदान मोफत देऊ शकतो. त्याला आपण योगदान देऊ शकतो हे जाणून घ्या. ज्याचा मी उल्लेख केला, जौनपूरच्या सभेमध्ये मान्यवर कांशीराम आणि सम्राट अशोकाची जयंती 10,000 लोक. त्याला उद्देशून मी म्हटलं, जो आज उत्तर प्रदेश में क्रांति हुई और राजनीति की क्रांति है, और राजनीति की क्रांति ज्यादा दिन रुकती नहीं. 5 साल के इलेक्शन के बाद जो सत्ते पर है वो पीछे आता है, दूसरा वो सत्ते पर चलता है. जब उत्तर प्रदेश में धार्मिक क्रांति होगी, सोशल क्रांति होगी, राजनीतिक पार्टियों को चलने के लिए सामाजिक संगठन निर्माण होते हैं, तब राजनीति की क्रांति बरकरार रहेगी. ये गलत रिश्ते से उत्तर प्रदेश चला, इसके लिए 4 बार मुख्यमंत्री होने वाली आज खाली एक आमदार उनका उत्तर प्रदेश में है, जिसकी आमदारों की संख्या 402 है. आपल्याला हे घडवायचं नाही. आपल्याला जास्तीत जास्त धम्मावरती कॉन्सन्ट्रेट करायचं. धम्माच्या माध्यमातून समाज एकत्र करायचा. नंतर सामाजिक क्रांती, धम्म क्रांती, सामाजिक क्रांती साथ साथ हम लोग लेके चलेंगे. त्याच्यानंतर राजकीय क्रांतीला सुरुवात होईल. 3 वर्षाचा काळ आहे महाराष्ट्र. मी अभिनंदन करेन. मगाशी सकाळी मला काही नगरसेवक आहेत ते भेटून गेले. मगाशी होते सांगितलं 5 नगरसेवक निवडून आलेले आहेत या नांदेड शहरामध्ये. त्यांचं मी अभिनंदन करतो. समस्या सुरुवात आहे ह्या नांदेड मधून एक चांगला संदेश देण्याचा प्रयास केलेला. त्याच्या आधी झालेल्या निवडणुका, मला वाटतं जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. राजनीति में इतना ध्यान नहीं रखता हूं. जिल्हा परिषदेमध्ये देखील वंचित बहुजन आघाडीने चांगल्या प्रकारे काम केलं, चांगले निवडून आणले. सुरुवात आहे. भारतीय बौद्ध महासभा कधी राजकीय कार्यक्रम घेऊन हातामध्ये घेऊन चालणार नाही हे देखील सांगतो. पण राजकीय ताकद घडवण्याचा काम येते या महाराष्ट्रामध्ये आम्ही जरूर करू. पाठीमागे राहून आम्ही करू. कारण राजकीय सत्ता ही चावी आहे मी समजतो. या चावीच्या माध्यमातून समाजाचे अनेक प्रश्नाची टाळी आपण उघडू शकतो. म्हणून सत्ता देखील असायला पाहिजे. पुन्हा हे मी नाही म्हणत. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कधी ना कधी वेळ येईल. कधी ना कधी वेळ येईल, त्या वेळेला तुम्ही सत्ताधारी होण्याचा प्रयास करा. हे बाबासाहेब म्हणतायत. ज्यांनी वाचला असेल ते जाणतील. वेळ आलेली आहे असं मी समजेल. राजकीय क्रांतीला आपण घेऊन या महाराष्ट्रामध्ये जावं लागेल. टप्प्याटप्प्याने देशाभरामध्ये जावं लागेल. परिवर्तनचा पाहिजे बाबा. या आधी लोक आज सत्तेमध्ये बसलेली आहे, आज केंद्रामध्ये बसलेली आहे, राज्यामध्ये बसलेली आहे. कोण लोक?
वेगळ्या विचारसरणीची लोक आहेत. ज्या विचारसरणीने बाबासाहेब हयात असताना त्यांना विरोध केला, बाबासाहेबांच्या क्रांतीला बाबासाहेब हयात असताना विरोध केला, ते विचारसरणीची लोक आज सत्तेवर. ते नाही तुम्हाला सहजासहजी वरती जाऊन देणार, कारण त्यांचा इतिहास तो आहे. म्हणून ते आपल्या समाजामध्ये जाऊन त्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसलेले आहे. छोड़ दो उनको, गद्दार लोक आहे, समाजाचा नाश करणारी लोक आहेत. ती लोक स्वतःचं भलं बघताय, समाजाचं कोण भलं बघत नाही. त्याला सोडून आपण सगळ्यांना घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. येणाऱ्या 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या मी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे देखील जाणतो, सोलापूरची जयंती फार मोठ्या संख्येने होते. आणि हे देखील सांगतो, नांदेड मधली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीमध्ये संपूर्ण समाज एकदम त्या वातावरणामध्ये जातो. मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रोडवरती येतो, उत्साहाने येतो. आज येत असताना सगळे पोस्टर मी बघत होतो, आनंद वाटला. पोस्टर खूपच चांगले होते, त्यांनी कोणी लावले असतील त्यांचं मी अभिनंदन करतो. गॉडफादर ऑफ द इंडिया डॉक्टर B.R. आंबेडकर अतिशय आवडले. देशाचा गॉडफादर कोण असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. मी पहिल्यांदा हे स्लोगन ऐकलं, ज्याने लिहिलं त्याचं मी दिल खुश अभिनंदन करतो, बाय हार्ट अभिनंदन करतो. अशा प्रकारची स्लोगन आणि जयंतीच्या पूर्वीच लावलेल्या आहे. जयंतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. उत्साहामध्ये जयंती साजरी करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, परंतु विचारावरती चला बाबा. डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या विचारावरती चला. त्यांनी काय आपल्या समाजाकडून एक्सपेक्ट केलेलं आहे ते करा. डीजे बीजे दुसऱ्या गोष्टीचा जो उपयोग होतो तो सोडून पंचशिलेच्या माध्यमातून एक आदर्श अशी जयंती साजरी करा, एवढा आपल्याला सांगतो. बौद्ध धम्म परिषदेच्या तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आशा व्यक्त करतो या नांदेड संपूर्ण जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा धम्माचं वारं संपूर्ण चोळी बाजूने वारे आणि लोक पुन्हा धम्माच्या बाबतीमध्ये येतील. बिहारामध्ये संख्या वाढेल, बिहाराची निर्मिती होईल. भंतेजी बिहार म्हणतायत, त्यांना देखील धम्मदान द्या लवकरात लवकर. बिहार त्यांचं कंप्लीट होईल. आपल्या सगळ्यांना जयंतीच्या धम्म परिषदेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू जे भीमराव आंबेडकर 24 राज्यामध्ये ते काम करतात. आम्हाला आमच्या वार्डामध्येच काम करता येईना. ते कसे करतात 24 राज्यामध्ये काम ते त्यांच्यात माहीत, त्यांना माहीत. श्रद्धावान उपासक उपासिकांनो, या व्यासपीठावर जे दिग्गज नेते आलेले आहेत आणि ते भारतीय बौद्ध महासभेचं काम करतात. आमच्या वार्डामध्ये या सहयोग नगरामध्ये मला 13 वर्ष झालेली आहे आणि या 13 वर्षाच्या काळामध्ये आपण जे काम करत आहोत, या ठिकाणी जे महिला मंडळ आहे सक्रिय आहे. बाबासाहेबांना विश्वास होता महिला मंडळ सक्रिय व्हावे
महिला मंडळ पुढे जावेत आणि म्हणून आमचं महिला मंडळ कधी कधी रागावतो मी, कधी कधी नाराजी होतात, परंतु नाराजी आमची जशी लेकराला आई समजवती तसे आमचं काम चालू आहे 13 वर्षापासून. या नगरीमध्ये जे युवक आहेत गेले 13 वर्षापासून तिच्या मुक्त बाबासाहेबांची जयंती आम्ही साजरी केलेली आहे. हे नांदेडचं वैभव आहे. गेल्या 15 दिवसामध्ये या बुद्ध विहाराला उत्कृष्ट भीमजयंती केल्यामुळं एसपी साहेबांना आम्हाला पारितोषिक दिलेलं आहे. नुसता पारितोषिक दिलं नाही तर 11,000 रुपये दिलेले आहे. मला खूप सहन करावं लागलं, मुलांनाही बी खूप सहन करावं लागलं. कधी कधी मला कडूही बोलावं लागलं, कडू मध्ये गोड केलं. त्या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि परवा एक मीटिंग झाली शांतता कमिटीमध्ये, एसपी साहेब होते, पुरे आपल्या नांदेड नगरीचे बरेच आपले